मित्रांनो बघा असे प्रश्न बरेच मुलं काय करतात, क्वेश्चन स्किप करतात. मग हा क्वेश्चन स्किप करू नका. आता प्रश्न वाचा, त्यांनी काय विचारलंय, 16 वस्तूचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी बघा काय केलंय, मला हे 34 घ्यायचं होतं आणि 26 पण घ्यायचं होतं, च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवले गेले. म्हणजे चूक केली त्यांनी. काय केलेलं आहे, पुन्हा बघा, मला घ्यायचं होतं 34, नोंदवलं गेलं 24. पुन्हा घ्यायचं होतं काय रे 26, नोंदवलं गेलं पुन्हा 16 किलोग्राम. म्हणजे इथं किती किलोग्राम कमी नोंदवलं गेलं, 10 किलोग्राम. इथं पण सांग रे बाबा 10 किलोग्राम, आणि असं दोन्ही मिळून 20 किलोग्राम वजन कमी नोंदवलं गेलेलं आहे. मग आता पुढे त्यांनी काय विचारले, असे आढळले तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. आता पूर्वी वजन कमी नोंदवलं गेलेलं आहे, म्हणजे सरासरी निश्चित आपली वाढली पाहिजे. मग आता सरळ आपले 20 किलोग्राम वजन वाढले, माझ्या वस्तू तेवढ्याच आहेत. किती वस्तू आहेत माझ्या, 16 आहेत. मग मी फक्त काय करतो, ह्या 20 चीच फक्त सरासरी काढतो. 20 भागिले 16 जर केलं, पुन्हा 16 एके 16 राहिले, परत याच्यामध्ये तुमचे 4 राहतात, पुन्हा झाले की तरी 40, 16 दोन्ही पुन्हा 32 झाले, पुन्हा राहिले 8, आणि त्या 8 वरती पुन्हा जर 0 दिला तर 16 85, म्हणजे माझी जी सरासरी आहे ती 1.25 न वाढणार आहे. आता पूर्वी सरासरी किती होती, 32 होती, आणि आता जर बघितलं 32 प्लस 1.25 न जर वाढ केली तर माझं उत्तर 33.25 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे आहे या प्रश्नाचं उत्तर. अशाच भन्नाट ट्रिकसाठी आपली संपूर्ण अंगणित बुद्धिमत्तेची बॅच खरेदी करायला विसरायचं नाही. धन्यवाद.